मित्रांनो, 15 ऑक्टोबर जागतिक अंधसहाय्यता दिन. पांढरी काठीचा हा दिवस आपण साजरा तरी करतो, पण मी असा एक प्रश्न विचारेन की तुमच्या आयुष्यामध्ये नकोच, गेल्या वर्षभरात तुम्ही किती वेळा एखाद्या अंध व्यक्तीला सहाय्य केल्याचं आठवतं तुम्हाला? एखादी अंध व्यक्ती तुम्हाला दिसलीच नसेल वर्षभरात, असं तर कधीच म्हणता येणार नाही. भले तुम्ही सुसाट तुमच्या कारमध्ये असाल, भले तुम्ही तुमच्या मोटरसायकलवर असाल, मला वेळ नाही या सबबीखाली तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करून भरधाव निघून पण गेला असाल. होतात, या घटना सर्रास प्रत्येकाच्या बाबतीत घडतात. मग आता या दिवसाचं औचित्य साधून सर्वप्रथम मी माझ्या सर्व अंध मित्र मैत्रिणींना, ज्या कोणाची दृष्टी जन्मतःच नाही आहे, ज्या कोणाची दृष्टी एखादं कर्तव्य बजावताना गेली आहे, त्यामध्ये आपले भारतातले सैनिकसुद्धा असू शकतात, रासायनिक कारखान्यात काम करणारे कर्मचारी कामगारी असू शकतात, ॲसिडचा संबंध जिथे येतो तिथं काम करणारे इंजिनियर्ससुद्धा असू शकतात, केमिकल इंजिनियर्स. अशी काही उदाहरणं माझ्या डोळ्यासमोर आहेत. म्हणून आधी सर्वप्रथम अशा सर्व माझ्या अंध बंधू भगिनींना माझा मनपूर्वक प्रणाम. देव त्यांच्याकडनं एखादी गोष्ट हिरावून घेतो. आता मी बोलतोय ते जन्मतःच अंध किंवा बालपणी कळत न कळत कोणता अपघात झाला, मातापित्यांकडनं कोणती एखादी नकळत चूक झाली आणि दृष्टी गेली, अशा काही व्यक्ती आपल्या जगामध्ये नक्कीच असतात. आणि त्यातीलच एक व्यक्ती गुलाबराव महाराज, माधानगाव, अमरावती. नाव, कीर्ती सगळं नक्की ऐकलं असेल तुम्ही. पण आज या 15 ऑक्टोबरचं औचित्य साधून मी हा 1-2 दिवसात मुद्दाम हा एपिसोड घेतला आहे. म्हणतात ना, एखाद्या व्यक्तीचा एखादा अवयव चुकून जर त्या देवाकडून दिला गेला नाही, तर तो देवच त्याला दुसरी कोणती तरी एक अफाट बुद्धिमत्ता नक्कीच देत असतो. आणि त्याचंच प्रत्यंतर गुलाबराव महाराज, ज्यांना आयुष्य मिळालं होतं फक्त 34 वर्षांचं, आणि त्यांच्या या कमी आयुष्यातसुद्धा त्यांच्याकडून जे काही कार्य झालं आहे ते पाहिलं तर आपल्याला अचंबित होण्याशिवाय पर्याय नाही. आणि मग स्वतःला डोळस म्हणवून घ्यायची सुद्धा लाज वाटून शरमेने मान खाली झुकते. गुलाबराव महाराज यांच्याविषयीनं किती बोलेल तेवढं कमी आहे. त्यांच्या बालपणीचा किस्सा एक. दृष्टी गेली, 8-9 महिन्याचं हे बाळ, आणि नको ते औषध डोळ्यात गेलं आणि हे बाळ दृष्टीहीन झालं. परंतु त्याची बुद्धिमत्ता अफाट आहे हे हळूहळू लक्षात येऊ लागलं. त्याची ऐकण्याची शक्ती ही इतर माणसांपेक्षा थोडी उच्च पातळीची आहे हेही लक्षात येऊ लागलं. आणि मग गुलाबराव महाराज हे बालक, त्याच्या घराच्या आसपास पाण्याची विहीर होती, जिथं त्या गावातल्या त्याच्या शेजारपाजारच्या बायका पाणी भरायला यायच्या आणि मग त्यांच्या गप्पा व्हायच्या. हा अंध तर व्यक्ती आहे, डोळ्यांनी बिलकुल दिसत नाही, पण हा एक प्रज्ञाचक्षू व्यक्ती आहे हे त्या बालपणीपासून हळूहळू सिद्ध होत गेलं. तोच हा किस्सा आहे. विहिरीवरती पाणी भरायला येणाऱ्या बायका, हे बालक कधीही त्या बायकांना पाहणं शक्यच नाही आहे, तरी पण त्याच्या अंतःचक्षूंनी त्याने ओळखी करून घेतल्या होत्या आणि अक्षरशः त्या बायकांना प्रत्येकीला तो व्यवस्थित नावाने हाक मारायचा.
आता हा छोटा मुलगा आम्हाला ह्याला दिसत नसताना कसा काय बरोबर ओळखतो, हा प्रश्न सगळ्या त्या मैत्रिणींना पडला. मग त्या सगळ्या बायकांनी ठरवलं की आपण काहीच संवाद साधायचा नाही. विहिरीवरती आपण शांतपणे पाणी भरूयात. कोणीही काही बोलणार नाही. कदाचित तो आपल्या आवाजावरनं ओळखत असेल. म्हणून त्या एक दिवस अगदी मौन साधून प्रत्येकीने आपापली घागर भरली आणि जायला निघाल्या. तेवढ्यात त्यांनी पहिली जी स्त्री घागर उचलून चालली होती तिला तिच्या नावाने हाक मारलं आणि सगळ्या अचंबित होऊन पाठीमागे वळून पाहू लागल्या. पुन्हा घागरी ठेवून त्यांच्यापर्यंत गेल्या. त्यांना ही उत्सुकता की तू कसं ओळखलंस, आज तर आम्ही काहीच आवाज केला नव्हता. तेव्हा गुलाबराव महाराजांनी सांगितलं, तुम्ही कितीही शांत बसलात तरी पाणी भरताना तुमच्या हाताची जी हालचाल होते त्याच्यावरनं ज्या बांगड्यांचा आवाज होतो त्या बांगड्यांचा आवाज तुमच्या प्रत्येकीचा वेगळा आहे. आणि कोणता आवाज कोणाचा आहे हे मी गेल्या अनेक दिवसात अभ्यासपूर्वक माझ्या लक्षात ठेवलेले आणि त्याच अभ्यासानुसार मी बरोबर तुम्हाला तुमच्या नावाने हाक मारली. हे ऐकून सगळ्या आश्चर्यचकित झाल्या आणि मग गावामध्ये ही वार्ता पसरत गेली की हा जो बालक आहे हा एक प्रज्ञाचक्षू बालक आहे. त्याला मग निरनिराळे ग्रंथ कुणाकडनं तरी वाचून घ्यायचे ही आवड निर्माण झाली. आणि मग अफाट ग्रंथांचं वाचन, तो ज्याला वेळ आहे त्याला तो धरायचा, वाचून घ्यायचा आणि मग ते त्याच्या मेंदूमध्ये टेप होत जायचं. मित्रांनो, अशा ज्या व्यक्ती असतात ना, जे डोळस माणूस बघू शकत नाही ते सुद्धा ते पाहतात. आणि याचं प्रत्यंतर म्हणजेच 12व्या शतकात जन्म घेऊन संजीवन समाधी घेतलेली आपली ज्ञानेश्वर माऊली. या ज्ञानेश्वर माऊलींनी मातेच्या रूपात येऊन या गुलाबराव महाराज यांना दर्शन दिलं आणि ते दर्शन गुलाबराव महाराजांनी कन्येच्या रूपात जाऊन घेतलं. आणि मग तेव्हापासून गुलाबराव महाराज स्वतःला ज्ञानेश्वर कन्या म्हणू लागले. आता 12व्या शतकात काय कॅमेरा होता का? नव्हता. आपण पाहतो इवन 16व्या शतकात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची जी काही आपण फोटो आज पाहतो ती सुद्धा चित्र काढली गेलेली आहेत. त्यावेळच्या अतिशय हुशार चित्रकारांनी, म्हणजे आजही तसे काही माणसं दिसतात आपल्याला की वर्णन केल्यानंतर ते त्या वर्णनाप्रमाणे चेहरे काढतात. तसा आपल्या या प्रज्ञाचक्षूंनी आणि त्यांना दृष्टांत जो झाला होता ज्ञानेश्वर माऊलीचा त्याचं वर्णन त्यांनी एका चित्रकारासमोर केलं आणि मग ज्ञानेश्वर माऊलींचं फेटा बांधलेलं, पद्मासनात बसलेलं ते चित्र आपण पाहतो. हे जे चित्र आहे तो ज्ञानेश्वर माऊलींचा गुलाबराव महाराजांना झालेला दृष्टांत आणि त्यांनी चित्रकारासमोर केलेलं वर्णन, आणि तोच आज आपण ठिकठिकाणी त्याच पद्धतीनं ज्ञानेश्वर माऊलींचे फोटो बघतो, ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती बघतो. इवन तुम्हाला माहीत असेल की संत तुकाराम महाराजांचं सुद्धा कुठेही फोटो उपलब्ध नाही आहे. मग संत तुकाराम या चित्रपटात काम केलेले पागनीस ही जी व्यक्ती आहे त्या पागनीसांना जो काही मेकअप केला गेला त्या काळात आणि त्यांच्या ज्या तस्विरी झळकल्या पिक्चर रिलीज व्हायच्या आधी, झाल्यानंतर, आणि मग संत तुकाराम म्हणून त्यांचंच चित्र आपण पूजतोय. ही गोष्ट खूप कमी लोकांना माहीत असते म्हणून मुद्दाम जाता जाता ही सांगितली. संत गुलाबराव महाराज यांचं ज्ञान असं वाचन लोकांकडनं करून घेऊन इतकं अफाट वाढलं की त्यांनी 34 वर्षाच्या या कमी आयुष्यात, माफक मिळालेल्या आयुष्यात, दृष्टी नसलेल्या आयुष्यात आपल्या प्रज्ञाचक्षूंनी जे जे काही पाहिलं ते त्यांनी ग्रंथरूपाने उतरवले. 1 नाही, 2 नाही, 3 नाही. मित्रांनो, आज मी फक्त पहिलं पुस्तक माझं पब्लिश केलं आहे, तर या व्यक्तीने 34 वर्षाच्या कालावधीत 134 ग्रंथ लिहिलेत आणि ते सुद्धा स्वतःचं अष्टपैलुत्व सिद्ध केलं आहे. अनंत विषयांवरती आहे. मग त्याच्यामध्ये संगीत विषय आहे, काव्य आहे, अनंत विषय.
त्या त्या काळात घडलेल्या घटनांचं त्यांच्या मनावर उमटलेले काही पडसाद आहेत, त्या त्यावेळची सामाजिक स्थिती आहे, त्यांना जे काही वाटत होतं की कशा पद्धतीने समाज सुधारला पाहिजे त्याविषयीचे विवेचन आहे. अनंत विषय. विचार करा तुम्ही, 34 वर्षात 134 ग्रंथ लिहिणारा हा अतिशय डोळस व्यक्ती. जरी देवाने दृष्टी त्यांची घेतलेली असली काढून, तरी प्रज्ञाचक्षु असलेला हा एक अतिशय प्रगल्भ, अतिशय हुशार, विद्वान हे शब्दसुद्धा कमी पडावेत अशीच व्यक्ती. आणि म्हणूनच गुलाबराव महाराजांचं आपल्याला माधान गावी खूप मोठं महात्म्य पाहायला मिळतं. त्यांचं मंदिरसुद्धा बांधण्यात आलेलं आहे. तर अशा या गुलाबराव महाराजांचं जी काही माहिती मला समजली होती ती तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी, तुमच्या या अंतःचक्षूंपर्यंत या प्रज्ञाचक्षूची माहिती पोहोचावी आणि ती तिथं तशी राहावी आणि तुम्ही अजून 4 लोकांना सांगावी, यासाठीच हा खटाटोप. मित्रांनो, आपले संगणक तज्ज्ञ विजय भटकर साहेब यांच्या ग्रंथांचं जे काही आता भाषांतर वगैरे करण्याचं काही ठरवत आहे किंवा त्यांनी रिप्रिंटिंग केलेलं आहे, याचं रिपब्लिकेशन करत आहेत ते सगळ्या ग्रंथांचं, त्यासाठी विजय भटकर साहेबांना सुद्धा मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या या महान कार्यास मनःपूर्वक नमन पण करतो. अशा खूप खूप आपल्या उच्च विद्याविभूषित आणि अशा पुढचं काही दिसणाऱ्या अनेक व्यक्तींनी या भारत देशामध्ये जन्म घेतलेला आहे. अनेक संत लोकांची ही भूमी आहे. उगीच नाही आपल्या भारत देशाला देवभूमी म्हणून पाहिलं जातं. त्याच्यामागे हा सगळा अशा काही व्यक्तींचा इतिहास आहे. आणि फार मोठं हे नाही आहे, गुलाबराव महाराज यांचा जर इतिहास तुम्ही वाचाल तर तुम्हीसुद्धा थक्क होऊन जाल. वाईट इतकंच वाटतं, सगळ्याच प्रगल्भ लोकांनी ते वाईट वाटणं व्यक्त केलेलं आहे. 134 ग्रंथ सगळे मराठीमध्ये आहेत. एका तर तत्त्वज्ञानाने अतिशय प्रगल्भ अशी व्यक्ती आहे आपल्या भारत देशातली, त्यांनी तर त्याचं वक्तव्य असं आहे मित्रांनो, की जर स्वामी विवेकानंदांसारखं आपल्या गुलाबराव महाराजांचं लिखाण इंग्रजी भाषेत असलं असतं तर नक्कीच त्यांची जगभर कीर्ती पसरली असती, असं त्यांचं वक्तव्य आहे. मी तर आव्हान करीन, असे हे दुर्मिळ ग्रंथ 134 ग्रंथ जर आज अस्तित्वात तिथं असतील, व्यवस्थित ठेवलेले असतील, तर मी प्रत्येक भाषेतल्या तज्ज्ञाला त्यांच्या ग्रंथांचं वाचन करायचं आव्हान करेन आणि आपली आपली बुद्धिमत्ता वापरून या सगळ्या ग्रंथांचं जर भाषांतर उपलब्ध केलं आणि जर अशा या व्यक्तीची 34 वर्ष जगलेल्या अशा आध्यात्मिक व्यक्तीची जगभर प्रसिद्धी करण्यास थोडा थोडा खारीचा वाटा प्रत्येक विद्वानाने उचलला तर आपल्या भारत देशाची ही जी काही सांस्कृतिक पायाभरणी त्या काळापासून चालू आहे ती कुठेतरी जगातील प्रत्येक व्यक्तीच्या हृदयापर्यंत पोहोचेल. आणि हा तुमचा आमचा सगळ्यांचाच गौरव असेल. अर्थात आपल्या भारत देशाचा या जगातील सर्व देशांच्या कानाकोपऱ्यात या व्यक्तीचं जर काम पोहोचलं आणि यांनी कोणत्या कोणत्या विषयावर ग्रंथ लिहिलेत याचं जर त्या त्या भाषांमध्ये भाषांतर झालं तर तीच मोठी या माणसाच्या कार्यास आपण सलामी दिली असंच मला वाटतं. मित्रांनो, हा प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांचा इतिहास तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. आणि जर कधी विदर्भात जाण्याचा योग आला, अमरावती जिल्हा माधान गाव, नक्कीच मला तर तिथं जाऊन नतमस्तक व्हायला आवडेल. ती ग्रंथसंपदा याची देही याची डोळा मला पाहायला आवडेल आणि अशा लोकांच्या चरणावरती माथा टेकण्यास नेहमीच मी उत्सुक असतो. संत गुलाबराव महाराज यांना मनोमन खूप खूप नमन, नमस्कार, प्रणाम. त्यांचे आशीर्वाद आमच्या देशावरती राहावेत. माझ्या देशामध्ये कोणतंही अघटित कोणतीही घटना अशी घडू नये की ज्याच्यामुळं समाजामध्ये अस्थिरता निर्माण होईल. आपल्या देशाला अजून खूप काही करायचं आहे. ते करण्यासाठी या देशातल्या प्रत्येक नागरिकाला गुलाबराव महाराजांनी आशीर्वाद द्यावेत. इतकंच सांगून या एपिसोडमध्ये इथंच थांबतो. मित्रांनो, कॉमेंट बॉक्समध्ये हा प्रवी तुमची वाट बघतोय. संत गुलाबराव महाराजांना पुन्हा एकदा नमन.